दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या संदर्भात अजित पवारांचे संकेत। पिंपरीमधल्या पत्रकार परिषदेमध्ये दादांना युतीबाबत विचारणा। अजितदादा पत्रकाराला म्हणाले, तुमच्या तोंडात साखर पडू। दादांच्या विधानानंतर चर्चांना उधाण। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा भाजपवरती हल्लाबोल। भाजपची राक्षसी भूक आणि हप्तेखोरी सुरू असल्याचा अजित पवार यांचा गंभीर आरोप। महापालिका निवडणुकीच्या मतदानाआधी महायुतीची जोरदार मुसंडी। महायुतीचे तब्बल 64 उमेदवार बिनविरोध। भाजपचे सर्वाधिक 44, शिंदे सेनेचे 18 तर राष्ट्रवादीचे 2 उमेदवार विजयी। अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी संभाजीनगर आणि नाशिकमध्ये जोरदार राडा। नाशिकमध्ये भाजपच्या 2 उमेदवारांमध्ये हाणामारी तर संभाजीनगरमध्ये भाजप कार्यालयात गोंधळ। मुंबईमध्ये बंडखोरी रोखण्यात शिवसेना भाजपला मोठं यश। भाजपच्या 56 बंडखोर उमेदवारांपैकी 30 उमेदवार तर शिवसेनेमधील 41 पैकी 28 उमेदवारांचे अर्ज माघारी। मुंबईमध्ये 700 चौरस फूट घरांना प्रॉपर्टी टॅक्स माफ करणार। जाहीरनाम्याच्या आधीच ठाकरे बंधूंची मोठी घोषणा। आदित्य आणि अमित ठाकरेंचं उमेदवारांना मार्गदर्शन। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी धमकावल्याचा हरिभाऊ राठोडांचा आरोप। पोलीस संरक्षण काढण्याचे आदेश देतानाचा नार्वेकरांचा व्हिडिओ व्हायरल। आणि 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन। महाराष्ट्रामध्ये केवळ मराठीची सक्ती, इतर कोणतीही भाषा सक्तीची नाही, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य।